नमस्कार. वैद्यकशास्त्रात एका मोठ्या क्रांतीबद्दल सध्या खूप बोललं जातंय. आणि ही क्रांती गंमत म्हणजे कुठल्या सुईमध्ये किंवा औषधाच्या बाटलीत नाहीये, तर चक्क आपल्या बागेतल्या टोमॅटोमध्ये असू शकते. आज आपण याच भविष्यातल्या तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर बोलणार आहोत. जरा विचार करा, लसीकरणासाठी ती सुईची भीती नाही, दूर दवाखान्यात जायचा त्रास नाही आणि महागड्या कोल्ड स्टोरेजची सुद्धा गरज नाही. हे सगळं जर शक्य झालं तर म्हणजे फक्त एक फळ खाऊन जर आपलं संरक्षण होणार असेल तर आपल्या आरोग्याचं चित्र किती बदलेल नाही का? याच कल्पनेला, याच तंत्रज्ञानाला खाण्यायोग्य लस असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी वनस्पती आहे जिला शास्त्रज्ञांनी जेनेटिक इंजिनिअरिंग वापरून थोडंसं बदललंय. आणि हे असं का केलंय? तर जेणेकरून ती वनस्पती खाल्ल्यावर आपलं शरीर विशिष्ट आजारांविरुद्ध लढायला शिकतं. पण प्रश्न हा आहे की एका सामान्य वनस्पतीला लस बनवणाऱ्या फॅक्टरीज बदललं कसं जातं? तर याची सुरुवात होते प्रयोगशाळेत, जिथे वैज्ञानिक वनस्पतींच्या DNA बरोबर काम करतात. आता ही थोडी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, पण ती समजून घेण्यासाठी आपण एक सोपी गोष्ट लक्षात घेऊया. कल्पना करा की आपलं शरीर म्हणजे एक मोठं राज्य, एक किल्ला आहे. आणि आपली रोगप्रतिकार शक्ती म्हणजे आपली इम्युन सिस्टम, ती म्हणजे ह्या राज्याचे सैनिक, जे संरक्षणासाठी नेहमी तयार असतात. तर शास्त्रज्ञ काय करतात? ते आधी रोगाच्या जंतूमधून एक असा छोटासा निरुपद्रवी भाग निवडतात, ज्याला आपलं शरीर शत्रू म्हणून ओळखू शकतं. मग त्या भागाची जी काही अनुवंशिक माहिती आहे, म्हणजे समजा त्याचा ब्लूप्रिंट, ते एका वनस्पतीच्या पेशींमध्ये टाकतात. आणि मग ती वनस्पती सामान्यपणे वाढते. पण आता तिच्या प्रत्येक फळात, प्रत्येक पानात, अगदी प्रत्येक पेशीत जंतूचा तो निरुपद्रवी भाग तयार व्हायला लागतो. ठीक आहे, म्हणजे प्रयोगशाळेत ही लस असलेली वनस्पती तयार झाली, पण ती खाल्ल्यावर आपल्या शरीराच्या आत म्हणजे आपल्या त्या राज्यात नक्की काय घडतं? आपल्या सैनिकांना प्रशिक्षण मिळतं तरी कसं? जेव्हा आपण हे खास फळ खातो, तेव्हा तो जंतूचा निरुपद्रवी तुकडा आपल्या शरीरात प्रवेश करतो. आपले सैनिक म्हणजे आपले इम्युन सिस्टम या नव्या पाहुण्याला लगेच ओळखते. त्यांना कळतं की हा कोणीतरी बाहेरचा आहे. पण गंमत अशी की हा पाहुणा पूर्णपणे निरुपद्रवी असल्यामुळे शरीराला कोणताही धोका नसतो. तरीही आपले सैनिक त्याच्या विरुद्ध लढण्याचा सराव सुरू करतात. जणू काही ही एक सुरक्षित ट्रेनिंग ड्रिल आहे. आणि या प्रशिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम काय होतो माहितीये? तो म्हणजे आपलं शरीर या शत्रूचा चेहरा म्हणजे त्या भागाची रचना कायमची लक्षात ठेवतं. वैज्ञानिक भाषेत यालाच इम्युनिओलॉजिकल मेमरी किंवा रोगप्रतिकारक स्मृती असं म्हणतात. या स्मरणशक्तीचा खरा फायदा होतो भविष्यात. जेव्हा कधी तोच खरा धोकादायक जंतू आपल्या शरीरावर हल्ला करतो, तेव्हा आपले सैनिक पूर्णपणे तयार असतात. अरे, याला तर आपण ओळखतो असं म्हणून ते इतक्या वेगाने आणि ताकदीने हल्ला परतवून लावतात की खरा आजार होण्याआधीच शत्रूचा पराभव होतो. आता हे सगळं ऐकायला किती छान वाटतंय नाही का? पण कोणतंही नवीन तंत्रज्ञान जेव्हा प्रयोगशाळेतून प्रत्यक्षात येतं, तेव्हा त्याच्यासमोर अनेक आव्हानं असतात. चला तर मग या तंत्रज्ञानाच्या शक्यता आणि त्याच्या मर्यादा दोन्ही बाजू तपासून पाहूया. याचे फायदे तर स्पष्टच आहेत. सगळ्यात मोठं म्हणजे इंजेक्शनची गरज नाही, त्यामुळे वेदना आणि भीती दोन्ही संपल्या. अन्नासारखं असल्यामुळे लहान मुलांना देणंही सोपं आहे आणि त्यांना कोल्ड स्टोरेज लागत नसल्यामुळे दुर्गम भागात पोहोचवणं स्वस्थ आणि सोपं आहे. पण दुसरीकडे काही मोठी आव्हानं आहेत. जसं की प्रत्येक फळात लसीचा डोस सारखाच कसा ठेवणार? ते फळ शिजवल्यावर त्यातील लस नष्ट तर होणार नाही ना? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवी वापरासाठी ते पूर्णपणे सुरक्षित आहे का, यावर अजूनही संशोधन सुरू आहे. आणि या सगळ्या आव्हानांमध्ये डोसेजचा प्रश्न सर्वात मोठा आहे. म्हणजे पारंपरिक लसींमध्ये प्रत्येक मिलीलिटरमध्ये किती डोस आहे हे अगदी अचूक मोजता येतं. पण एका टोमॅटोमधल्या लसीचे प्रमाण दुसऱ्या टोमॅटोपेक्षा वेगळं असू शकतं. हे प्रमाण नियंत्रित करणं हेच शास्त्रज्ञांपुढचं आज सगळ्यात मोठं आव्हान आहे. तर या सगळ्या चर्चेनंतर आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येतो. खाण्यायोग्य लसी ह्या खरोखरच भविष्यातील वास्तव आहेत की केवळ एक आकर्षक वैज्ञानिक कल्पना? आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या मुद्द्यांचा एकदा आढावा घेऊया. एक गोष्ट तर नक्की आहे की वनस्पतींमध्ये जनुकीय बदल करून त्यांना लसीचं वाहक बनवण्याची क्षमता विज्ञानाला मिळवली आहे. आणि ह्या वनस्पती खाल्ल्यावर आपली रोगप्रतिकारशक्ती प्रशिक्षित होते, ज्यामुळे सुईमुक्त भविष्याची एक मोठी आशा तयार होते.
पण जोपर्यंत डोस निश्चित करणं आणि ते लोकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणं यांसारख्या गंभीर वैज्ञानिक समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर येणं कठीण दिसतंय. म्हणूनच हा प्रश्न विचारण्यासारखा आहे, आपल्या आरोग्याचं भविष्य मोठमोठ्या प्रयोगशाळांमधून येईल की आपल्याच शेतातल्या मातीतून उगवेल? या दोन जगांना जोडण्याचा एक प्रयत्न म्हणजे खाण्यायोग्य लसी. आणि याचं नेमकं उत्तर येणारा काळच आपल्याला देईल.